श्री स्वामी समर्थ। तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मनुष्य जन्माला आला की काही ना काही भोग भोगत असतो। भोग म्हणजे काय तर आपण रोजच्या जीवनामध्ये जे अनुभव करत असतो त्यालाच भोग म्हणतात। आता मनुष्य हा चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे अनुभव रोजच्या जीवनात घेत असतो। चांगले अनुभव आले की आपण म्हणतो काहीतरी पुण्य केले असेल आणि वाईट अनुभव आले की आपण म्हणतो हे माझ्या कर्माचे भोग आहेत। माणूस जेव्हा हे अनुभव करत असतो त्याच्यासोबत त्याने स्वामी नामाचाही अनुभव करायला पाहिजे। स्वामी नामामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या भोगाची तीव्रता कमी होते आणि दुःखामध्येही आपल्याला सुखाचा आनंद मिळतो। असे श्री स्वामी समर्थ नाव आहे। श्री स्वामी समर्थ नाव का घ्यावं कारण वाईट वेळेत ते कधी आपली साथ सोडत नाहीत आणि जो त्यांच्या नामात राहतो तो हा भवसागर पार करतो। भवसागर म्हणजे काय संसाराचा महासागर तो पार करतो आणि त्याची पायवाट सोपी होते। आणि भक्त जेव्हा स्वामी नामात रंगून जातो तेव्हा त्याला जगाचा विसर पडतो आणि त्याला सगळीकडे स्वामी 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 नामच दिसू लागतं। आपला स्वतःमधला अहंकार काढायचा असेल तर आपण स्वामी नामात अखंड बुडावं। ज्यावेळी आपण स्वामी नामात अखंड रममाण होतो त्यावेळी आपल्यामध्ये असलेले षडरिपू काम क्रोध लोभ मोह मत्सर सगळे निघून जातात आणि आपल्या मनाला दया क्षमा शांती याचा पाझर फुटतो। ज्यावेळी मनुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यावेळी त्याला हा भवसागर पार करण्यासाठी कोणती युक्ती करावी लागत नाही। युक्तीने मुक्ती मिळत नाही, मुक्ती ही फक्त भक्तीने प्राप्त होते। त्यामुळे स्वामी भक्ताने नेहमी स्वामी नामात अखंड राहावं, नेहमी त्यांच्या सहवासात राहावं। स्वामी हे निरंतर भक्तांच्या संगतीत असतात। आपण फक्त त्यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा। संकट कोणतेही असू द्या, संकटाला सामोरे जाण्याच्या आधी स्वामी आपले सामोरे गेलेले असतात। कोणतेही संकट असू द्या त्या संकटाला सामोरं जाण्याचं काम आपल्या आधी स्वामी करतात। त्याच्यामुळे स्वामी भक्ताने नेहमी स्वामी संगतीत राहावं, त्याच्यामुळे त्याला दुसऱ्या कोणत्या संगतीची गरज भासणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।